पुन्हा एकदा शिवाजी बुतिकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातली छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती पाहिजे. नदी असेल, दऱ्या असतील, त्याचबरोबर तळी असतील, सरोवरी असतील, छोटे मोठ्या गोष्टी ज्या आहेत, ज्योतिर्लिंग असतील, या सर्व गोष्टी आपल्याला या छोट्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचं आहे. तर प्रथमतः आपण जाऊया स्थानिक डोंगर. यूट्यूब चॅनलचं नाव शिवाजी बुतिकर. तर तोरणमाळ मी ज्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहे त्या जिल्ह्यामध्ये लिहून काढतो, तर ते लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपं जाईल. तोरणमाळ हे नंदुरबारमध्ये तोरणमाळ आढळणारा डोंगर रांग आहे. त्याचबरोबर गाळणा, धुळे आणि नाशिक या दोन्हीमध्ये आहे गाळणा डोंगररांग. त्याच्या खाली जिल्ह्याचं नाव लिहितो धुना. त्याच्यानंतर सातमाळ अजिंठा, सातमाळा अजिंठा जिल्ह्याचं नाव खाली लिहितो कंसामध्ये. जबूसन म्हणजे संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगररांग आढळते. खाली दिलेली ती जिल्ह्याची नाव आहेत. डोंगररांग आणि प्रत्यक्ष त्याच्या खाली दिलेले कंसात जिल्हे. त्याच्यानंतर गाविलगड हे मध्ये म्हणजे अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी आढळणारे स्थानिक डोंगररांग आहे. हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगररांग आढळते. त्याच्यानंतर नांदेड सातमाळा निर्मल हे दोन्हीही नांदेडमध्ये आढळतात. नांदेड. त्याच्यानंतर पुसद डोंगररांग हे म्हणजे यवतमाळमध्ये आढळते. खाली लिहिलेला जिल्हा आहे गरमसूर आणि महादगड. गम म्हणूया आपण. ते या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. कंसात नागपूर. एक जिल्हा असला तर सरळ लिहितो आणि 2-3 जिल्हे असले तर या ठिकाणी अशा पद्धतीचे ट्रिक्स बनवून तुमच्यापर्यंत पाठवून देतो, लिहून टाकतो. त्याच्यानंतर वर्धा या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये राब्रा हे डोंगररांग आहे. रावणगाव आणि ब्राह्मणगड अशा पद्धतीचे ट्रिक्स. ब्राह्मणगाव आणि रावणदेव. आणि ब्राह्मणगाव आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये
चंद्रपूर, चिंचा हे ट्रिक्स आहे डोंगराची. तर चिंग म्हणजे चिंग. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण गडचिरोलीमध्ये भातीसू, भामरागड, थिरोली आणि सूरजगड अशा पद्धतीच्या डोंगररांगा आहेत. त्याच्यानंतर भंडारा, हा भंडारा जिल्हा म्हणजे आंबागड आणि भीम म्हणजे भीमसेन अशा पद्धतीची अंबी ही ट्रिक्स भंडाऱ्यामध्ये लागू होते. त्याच्यानंतर गोंदियामध्ये गानद किंवा असंही ट्रिक्स दणका किंवा दनगा म्हणजे या ठिकाणी द म्हणजे दरकेसा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारली जाणारी हे डोंगर रांग आहे. न म्हणजे नवेगाव आणि गा म्हणजे गायखुरी. आता हे जे जिल्हे आहेत सारख्या नावाचे किंवा सारख्या अक्षराने सुरू होणारे जिल्हे, त्याचे आपण काही ट्रिक्स बनवणार आहोत. ते शेवटच्या टप्प्यामध्ये अगोदर आपल्याला कोणत्या ठिकाणी आहेत अगोदर लिहून घ्यायचं, समजून घ्यायचं. त्याच्यानंतर नाशिक, इथं ना म्हणजे नाशिक आहे. नागपूर उजव्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला, नाशिक महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे. तर नाशिकमध्ये चांगासा असे ट्रिक्स तयार होईल. चांगासा खूप अशा डोंगर रांगा येतात तिथं, पण त्याच्यापैकी काही महत्त्वाच्या डोंगर रांगा, स्थानिक डोंगर रांग. 6 म्हणजे सातमाळा. त्याच्यानंतर गा म्हणजे गाळणा आणि चांग म्हणजे चांदवड. अशा पद्धतीचे स्थानिक डोंगर रांग तिथली चांगासा ही ट्रिक्स या ठिकाणी बनवून दिलेली आहे. त्याच्यानंतर सोलापूर आणि सातारा महादेव डोंगररांग. सो किंवा सासो अशी जर ट्रिक्स बनवली, सा म्हणजे सातारा आणि सो म्हणजे सोलापूर, अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे महादेव डोंगररांगासाठी. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये रामलिंग ही डोंगररांग आहे. रामलिंग, खाली जिल्ह्याचं नाव लिहितो सोलापूर.
त्याच्यानंतर सांगली इथं आहे. आदम, सांगलीमधली ट्रिक्स. आदम, आ म्हणजे आष्ठा, आ म्हणजे आष्ठा, म म्हणजे मल्लिकार्जुन, आणि द म्हणजे दंडोबा. अशा पद्धतीची डोंगररांग या ठिकाणी आढळून येतात. कुठं? सांगलीमध्ये. त्याच्यानंतर कोल्हापूर. को म्हणजे कोल्हापूर. तिथं कोल्हापूरला प म्हणजे पन्हाळा, प म्हणजे पन्हाळा, आणि दू म्हणजे दूधगंगा, अशा पद्धतीचे स्थानिक डोंगररांग आहेत. त्याच्यानंतर सातारा. खास साताऱ्यामध्ये महादेव डोंगररांग ही सातारा आणि सोलापूरमध्ये होती, पण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये आपल्याला जायचंय. सेपरेट. म्हणजे सातारा. ही ट्रिक्स या ठिकाणी आपण घेऊन आलेलो. औ म्हणजे औंध. त्याच्यानंतर बा म्हणजे बामणोली, बा म्हणजे बामणोली, आणि आ म्हणजे आगाशिव, अशा पद्धतीची ट्रिक्स. आबा, औ. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. मुंबई शहर. या ठिकाणी असा लोमता भाग. मुंबई शहर हा समोरचा भाग येतो. मुंबई मू श करतो. मुंबई शहरामध्ये अटॉप हिल आणि मलबार हिल. अटॉप हिल आणि मलबार अशा पद्धतीची ट्रिक्स या ठिकाणी मुंबई शहराची तयार होते. त्याच्यानंतर पुणे खूप अशा डोंगररांगा येतात, पण तुमसाही ही डोंगररांग आहे पुण्यामध्ये. त्याच्यानंतर हे या महत्त्वाच्या डोंगररांगा येतात. साधारणतः विचारल्या जाणाऱ्या डोंगररांगा ज्याला म्हणतो आपण, तर सातमाळा, गाविलगड, गरमसूर, गायखुरी. साधारणतः सारख्या उच्चाराचे जे जिल्हे येतं ते आपण या ठिकाणी पाहूया. गाविलगड बघा, गा पहिलं सुरू डावीकडून. हे बघा, गा म्हणजे गाळणा, गाविलगड, आणि गा गरमसूर आणि गायखुरी. जर या सर्व डोंगररांगाची ट्रिक जर लावायला लागली तर अशा पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे. गाळणा, गाविलगड, गरमसूर, गायखुरी विचारले जाणारे साधारणतः अशा पद्धतीचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती पाहिजे की इकडं सातमाळा, अजिंठा महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला आहे, किंवा सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या बाजूला असलेला भाग आहे. आणि सूरजगड जर विचारलं तर इकडं गडचिरोलीमध्ये भाची सू अशा ट्रिक्स तयार करून दिलेले आहेत. ते आपल्याला जमलं पाहिजे.
चंद्रपूरचे चिंचा म्हणजे म्हणजे चिमूर, चा म्हणजे चांदूरगड, अशा पद्धतीच्या डोंगररांगा हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थ्यांनी या डोंगररांगाचं बारकाईनं निरीक्षण करावं आणि ते लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. कोणत्याही जिल्ह्यात आपल्याकडं 100% ज्ञान असणं आवश्यक आहे. कोणत्याही जिल्ह्यातली कोणतेही डोंगररांग विचारली जाऊ शकते, परंतु जास्तीत जास्त जर सराव असेल तर म्हणजे आपल्या उत्तरामध्ये अचूकता जास्तीत जास्त येते. आता आपण डोंगररांगा पहिले आपण पठारे पाहू. पठार म्हणजे काय, तर साधारणतः डोंगरासारखा थोडा उंच असलेला परंतु जास्तीत जास्त सपाट असलेला भूभाग याला पठार असं म्हणतात. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पठार आहेत, ते आपण या ठिकाणी माहिती घेऊया. अहमदनगर हे जुनं अहमदनगर, आता अहिल्यानगरमध्ये पठार आहे बालाघाट पठार. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये नंदुरबार तोरणमाळ डोंगररांगा पण आहे, त्याच्यावर पठार पण आहे. त्याच्यानंतर अमरावती घेऊया ची म्हणजे त्याचे ट्रिक्स आहेत. ची म्हणजे चिखलदरा, थंड हवेचं ठिकाण आहे, चिखलदरा. आणि पठार पण आहे, डोंगररांग पण आहे. म्हणजे गाविलगड अशा पद्धतीचे चिगा नावाचे ट्रिक्स या ठिकाणी अमरावतीमधून तयार होते, जे की पठारासाठी लागू आहे. तर नाशिकमध्ये मालेगाव पठार अतिशय फेमस आहे. त्याच्यानंतर यवतमाळ हे पठार आहे. पुढे जाऊया सातारामध्ये पाचगणी थंड हवेचं ठिकाण आहे, या ठिकाणी लोक जास्तीत जास्त प्रमाणात जातात. त्याच्यानंतर सांगली, खाली लगेच सांगली म्हणजे खा आणि असे ट्रिक्स तयार होते. खाज म्हणजे खानापूर आणि म्हणजे जत, अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. हे कशा संदर्भात पाहत आहोत तर आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यावं, पठाराच्या संदर्भात पाहत आहोत. वर्धा व तळेगाव हे पठार जर कुठं आहे असं विचारलं तर आपल्याला करेक्ट माहिती पाहिजे, की आपण गोंधळून जातो. परंतु आपले छोटे छोटे जिल्हे असतात आणि त्या ठिकाणची माहिती नसते, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी चुकतो. तसं चुकायला नको म्हणून या ठिकाणी आपला जास्तीत जास्त अभ्यास आपला असणं महत्त्वाचं आहे. आणि पुणे या ठिकाणी सासवडचं पठार आहे, सासवड. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी पठार आहेत. जर आपल्याला अशा पद्धतीचे ट्रिक्स वगैरे विचारले जातात, किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे पठाराचे ट्रिक्स विचारले जातात, तर या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडून आपण असं तयार करू शकतो. म्हणजे तोरणमाळ, मालेगाव, खा म्हणजे बालाघाट, सासवड, पाचगणी आणि खानापूर किंवा जत, इथंच आपण खाली लिहू शकतो जत. अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रिक्स तयार होतात. आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या ट्रिक्सनं आपण जास्तीत जास्त पद्धतीने हे लक्षात ठेवू शकतो. इकडं विदर्भामध्ये आपल्याला यवतमाळ, तळेगाव हे तर माहीतच आहेत.
चिखलदरा आणि गाविलगड ह्या टेकड्या अमरावतीमध्ये आहेत, ह्या देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु याचे वाक्य तयार करून ते आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून टाकले जातात. ते तिथं बरोबर किंवा चूक हे आपल्याला तात्काळ आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या ट्रिक्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त सराव केला तर ते लक्षात राहू शकतं. पुढे जाऊया आपण. आता शिखरं पाहायची आपल्याला. शिखरे व जिल्हे त्याची माहिती घेऊया आपण. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई हे शिखर अहिल्यानगरमध्ये आहे. अहमदनगर किंवा अहिल्यानगरमध्ये 1646 ता असे ट्रिक्स होते. क साम हसतो. तर क म्हणजे कळसूबाई हे क्रमांक 1चं शिखर आहे. सा म्हणजे साल्हेर नाशिकमध्ये. साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचं 1567 मीटरमध्ये आहे, किलोमीटरमध्ये नाही. क सा म महाबळेश्वर साताऱ्यामध्ये. महाबळेश्वर याला क्रमांक 3 देऊया, 2. अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. कसाम महाबळेश्वर हे कंसात सातारा लिहितो. कसाम. पुन्हा हरिश्चंद्रगड इथंच अहिल्यानगरमध्ये हरिश्चंद्रगड हे 4था क्रमांक आहे त्याचं. महाबळेश्वर अगोदर घेऊया. 1438 मीटर हे मीटरमध्ये आहे. आणि चौथा आहे हरिश्चंद्रगड 1424 मीटर. त्याच्यानंतर स म्हणजे सप्तशृंगी. परत नाशिककडे चाललोत आपण. अशा पद्धतीचे 2 ट्रिक्स तयार होतात. 5 क्रमांकाला सप्तशृंगी नाशिकमध्ये परत आलो. त्याची उंची आहे 1416 असं जर ध्यानात ठेवलं. 1416 किंवा मीटरमध्ये. तोरणा पुणेमध्ये परत. पूर्णिमामध्ये या ठिकाणी 6व्या क्रमांकाला आलेल्या आहेत. 1404 या रेषेवर न लिहिता इथं लिहितो. पुणेमध्ये तोरणा हे शिखर आहे 1404 मीटरमध्ये. अशा पद्धतीचे ट्रिक्स तयार होते. कसामची ट्रिक्स वेगळी आणि हसतो वेगळे. आता क्रमांक तोरण्याला आपण 6 क्रमांक देऊया. त्याच्यानंतर हे सगळे सह्याद्री पर्वतामध्ये असलेले ठिकाण आहेत. त्याच्यानंतर आपण तोरणमाळ डोंगररांगेमध्ये अस्तंभा हे शिखर आहे. त्याची उंची आहे 1325 मीटर.
याला आपण 7 क्रमांक देऊया. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिकला परत आलोत आपण. 8 क्रमांकाला त्र्यंबकेश्वर, आणि त्याची उंची आपल्याला या ठिकाणी 1304 मीटरमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये 9 क्रमांकाचं तौला, 1231 नाशिकमध्ये तौला मीटरमध्ये. आणि अमरावतीमध्ये 10व्या क्रमांकाचं अमरावतीमध्ये वैराट, त्याची उंची आहे 1177 मीटर. हे अशा पद्धतीने लक्ष ठेवलं तर आपल्याला करेक्ट इमेजिन ऐनवेळी आपल्या लक्षात येतं. हे गाविलगड डोंगररांगेमध्ये आहे. हे तोरणमाळ डोंगररांगी इथली तोरणमाळ आहे आणि हे सर्व सह्याद्री पर्वतातली शिखरं आहेत. त्याच्यानंतर चिखलदरा, चिखलदरा अमरावतीमध्येच, त्याची उंची 1115. इथं 1177 आणि 1115 मध्ये लगेच लक्षात येईल. सातपुडा पर्वतामध्ये असलेलं हे काय शिखर आहे. आणि धुळेला क्रमांक 12 क्रमांकावर धुळेमध्ये काय आहे, हनुमान कुठं आहे तर हनुमान हे शिखर धुळेमध्ये आहे या ठिकाणी. तर त्याची 1063 ही हाईट या ठिकाणी मीटरमध्ये. तर अशा पद्धतीनं कसा हसतो हे ट्रिक्स पाहिले. पण आपण परत अत्रे तो वय ची शेवटी हनुमान. बघा, म्हणजे अस्तंभा, म्हणजे त्र्यंबकेश्वर, तौला नाशिकमधलं तौला, वैराट हे अमरावतीमधलं वैराट, ची म्हणजे चिखलदरा, आणि शेवटी धुळेमधला हनुमान. अशा पद्धतीचे अत्रे तौ वय ची अशा पद्धतीचे ट्रिक्स बनवून आपण या ठिकाणी क्रमांक वगैरे देऊन त्याचे ट्रिक्स बनवू शकतो. तर सर्वात उंच शिखरं ही महाराष्ट्रामधली आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. चला पुढे जाऊया आपण. तर इथं नद्या आणि डोंगररांग नद्या आणि डोंगररांग महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पसरलेले आहेत किंवा चालतात, तर आपण त्याची माहिती घेऊया. साधारणतः महाराष्ट्राच्या मध्य प्रदेशातून येणारी ही काय आहे, नर्मदा नदी आहे. नर्मदा
त्याच्यानंतर त्याच्या खाली तापी नदी आहे, तापी. त्याच्यानंतर गोदावरी नदी, गोदावरी. त्याच्यानंतर भीमा, भीमा. आणि त्याच्यानंतर कृष्णा, सगळ्यात लास्ट कृष्णा. अशा पद्धतीच्या नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये. तर या नर्मदा आणि तापी ह्या पश्चिम वाहिनी नद्या, तर गोदावरी, भीमा, कृष्णा या पूर्व वाहिनी नद्या. तर याच्यामध्ये पसरलेल्या डोंगररांगा आहेत, त्याची आपण माहिती घेऊया. तर डोंगररांगा आहेत, नर्मदा आणि तापीमध्ये सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांग. त्याच्यानंतर तापी आणि गोदावरीमध्ये या ठिकाणी सातमाळा, अजिंठा. सातमाळा, अजिंठा अशा पद्धतीच्या डोंगररांगा आहेत. त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमामध्ये हरिश्चंद्र, बालाघाट, बालाघाट अशा पद्धतीच्या डोंगररांगा आहेत. त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णामध्ये महादेव डोंगररांग आहे, डोंगररांग आहे. याच्यावर तर अगोदर नद्याचे ट्रिक्स पाहूया आपण. उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या. न ता गो, गोभी, गोभी माहीत आहे. नता, न म्हणजे नर्मदा, ता म्हणजे तापी, गो म्हणजे गोदावरी, भी म्हणजे भीमा आणि क्र म्हणजे कृष्णा. अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला नता, गोभिक्र हे नद्याचे ट्रिक्स महाराष्ट्रातल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे. अगोदर प्रश्न कसा येऊ अशा पद्धतीने लिहून काढायचा आणि आपला त्याच्यावर विचार करून उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ट्रिक्स बनवायची. कशावर? तर ट्रिक्स बनवायची आपल्याला डोंगररांगावर. तर डोंगररांगावर ट्रिक्स बघूया. सा हबा, न. इथं नल्लमाला डोंगररांग आहे कृष्णाच्या दक्षिणेला. तर सा म्हणजे सातपुडा डोंगररांग, सा म्हणजे सातमाळा, सा अ लिहूया. सातमाळा, अजिंठा देखील येईल त्याच्यामध्ये. ह म्हणजे हरिश्चंद्र, बालाघाट अशा पद्धतीचे ट्रिक्स. म म्हणजे महादेव डोंगररांग आणि न म्हणजे नल्लमाला डोंगररांग ही कृष्णेच्या दक्षिणेला आहे. अशा पद्धतीचे ट्रिक्स आपल्याला वेळोवेळी मदत होण्यासारखी आहे. म्हणून प्रश्न कसाही जरी आला दक्षिणेकडून उत्तरे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर आपला ट्रिक्स जर माहीत असेल तर त्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण त्याच्यातलं उत्तर शोधून काढू शकतो. म्हणून त्या ट्रिक्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर याच्यानंतर पुढे जाऊया आपण. नद्याचे संगम आणि जिल्हे किंवा गाव. नद्याचे संगम महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी नद्याचे संगम झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे.
तर अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी मुळा आणि प्रवरा नदी, मुळा प्रवरा या ज्या नद्या येतं तिथं नेवासे या ठिकाणी त्यांचा संगम झालेला आहे. ते कुठं आहे? त्याचं ठिकाण अहिल्यानगरमध्ये आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये मुळा आणि मुठा या नद्या येतात, त्यांचा संगम ज्या ठिकाणी झालेला आहे तर ते आहे गाव संगमवाडी. गावाचं नाव संगम आहे आणि ते पुणे जिल्ह्यात, खाली जिल्ह्याचं नाव लिहितो मी. तर प्रवरा आणि नगरमध्ये परत प्रवरा आणि गोदावरी या दोन नद्या एकत्र येतात, त्या ठिकाणाला म्हणतात टोके. टोके असं हे ठिकाण आहे. ते पण अहिल्यानगरमध्ये असल्यामुळं लिहिलं मी. भीमा, मुळा, मुठा आणि परत भीमा या तिन्ही नद्या एकत्र येतात. तिथलं जे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यामध्ये ते रांजणगाव. रांजणगाव हे पुणेमध्येच असल्यामुळं त्याला पू करतो. भीमा आणि इंद्रायणी, हीच भीमा आणि इंद्रायणी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला तुळापूर असं म्हणतात. तुळापूर या ठिकाणी या दोन नद्या एकत्र येतात. त्याच्यानंतर गोदावरी आणि प्राणहिता, हीच गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्या या ठिकाणी एकत्र येतात, त्याला म्हणतात, त्या ठिकाणचं नाव आहे सिरोंचा. ते गडचिरोलीच्या भागामध्ये आढळतात. पण हे जवळजवळ हे गोदावरी असं आपण इकडेच लिहूया. हीच गोदावरी असं फिरत फिरत या ठिकाणी येते आणि गोदावरी आणि प्राणहिता त्या दोघांचं संगम जे आहे ते आहे सिरोंचा. खाली लिहितो मी गडचिरोलीमध्ये असल्यामुळं ग. त्याच्यानंतर भीमा आणि घोड. भीमा कुठं आहे? भीमा अहिल्यानगरमध्येच आहे. भीमा आणि घोड, भी आणि घोड या दोन नद्या ज्या आहेत ते अहिल्यानगरमध्ये येतात. सांगवी इथं, सांगवी भीमा आणि घोड. त्याच्यानंतर तापी आणि पूर्णा उत्तरेला. ही तापी आणि पूर्णा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला काय म्हणतात? चांगदेव, जळगावमध्ये. हे जे ठिकाण आहे चांगदेव, त्याच्या खाली जिल्ह्याचं नाव लिहितो म्हणजे जळगाव. त्याच्यानंतर जाऊया आपण तापी पुढं असं धुळेमध्ये येते आणि तिथं मिळणारी जी नदी आहे कोणती? पांझरा. तापी आणि पांझरा ही तापी यांचा जो संगम आहे धुळेमध्ये, धुळेचं ठिकाण, तर त्या संगमाला मुडावद म्हणतात. मुडावद हे
धुळे धुळे या ठिकाणी ही घटना घडते आणि तापी आणि नंदुरबारमध्ये तापी अशीच पुढं जाऊन या ठिकाणी नंदुरबारमध्ये तापी आणि गोमाई हे तापी आणि गोमाई या दोन नद्या एकत्र येतात, त्याला म्हणतात प्रकाशे. आणि ही घटना कुठं घडते तर ही घटना घडते नंदुरबारमध्ये. त्याच्यामुळं त्याच्या खाली लिहितो मी, प्रकाशे म्हणलं की नंदुरबार, मुडावाद म्हणलं की धुळे आणि चांगदेव म्हणलं की जळगाव. हे तुम्हाला माहिती पाहिजे, जोड्या लावामध्ये वगैरे येऊ शकते. पेंच आणि कन्हान. पेंच आणि कन्हान या दोन नद्या येतात, या एकत्र ज्या ठिकाणी येतात त्याला म्हणतात कामठी फेमस ठिकाण आहे. ते नागपूरमध्ये येत असल्यामुळे त्याच्या खाली मी लिहितो नागपूर. भंडारा जे इथं आहे, या भंडाऱ्यामध्ये सूर आणि वैनगंगा या नद्या एकत्र येतात. त्याचं भंडाऱ्याच्या ठिकाणी, म्हणून त्याला जिल्हा पण भंडारा आणि ठिकाण पण भंडारा. कृष्णा वेण्णा, सातारामध्ये कृष्णा आणि वेण्णा एकत्र येतात, त्या ठिकाणला म्हणतो आपण माहुली. त्याच्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा. कृष्णा पुढे जाऊन या ठिकाणी ही कृष्णा आणि पंचगंगा एकत्र येतात, ते ठिकाण नरसोबाची वाडी. इथं खाली नरसोबाची वाडी कुठं? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर. साताऱ्यामध्ये कृष्णा आणि कोयना. हे कृष्णा कोयना कराड हे ठिकाण आहे. कराड हे साताऱ्यामध्ये असल्यामुळं खाली मी सातारा लिहितो. कृष्णा आणि वारणा या नद्या जिथं एकत्र येतात त्याला म्हणतात कराड. ते कराड होतं. कृष्णा आणि कोयनाचं कराड, कृष्णा आणि वारणाचं हरिपूर. त्याच्या खाली जिल्हा लिहिला मी सांगलीमध्ये ही घटना घडते म्हणून सांगली लिहिलं. कृष्णा आणि येरळा. कृष्णा आणि येरळा हे ब्रह्मनाळ ही घटना घडते सांगलीमध्ये म्हणून सांगली लिहिलं खाली मी. तर शास्त्री आणि सोनवी, शास्त्री नदी आणि सोनवी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडते घटना. तिचं ठिकाण आहे संगमेश्वर.
खाली जिल्ह्याचं नाव रत्नागिरी, आणि वर्धा आणि पैनगंगा हे वर्धा नदीकडे येणाऱ्या पैनगंगेला वर्धा पैनगंगा हे दोन्हीचं जे ठिकाण आहे एकत्र येण्याचं त्याचं नाव आहे जुगादा. आणि घटना घडते कुठं, कोणत्या जिल्ह्यात, तर ती आहे यवतमाळमध्ये. तर आपण या ठिकाणी वैनगंगेला असं, ही वैनगंगा आणि ही वर्धा, ते यवतमाळमध्ये जुगादा अशा पद्धतीचं ठिकाण आहे यवतमाळमध्ये. त्या खाली जिल्हा लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं नद्याचे संगम आणि कोणत्या ठिकाणाला कोणतं नाव आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर चला पुढे जाऊया आपण आणखी.